तर मित्रमैत्रिणी कुठलीही एक गोष्ट अशी तुमच्या आयुष्यातली आयडेंटिफाय करा जी तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त करताय आणि ती अनावश्यक आहे. एकदा का तुमचा अवेअरनेस तिथे वाढला की तो वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल याची मला 100% खात्री आहे. गेल्या आठवड्यात अनुभूतीमध्ये एक दादा आले आणि ते ट्रिपला गेले होते. तर ट्रिपला गेले होते त्यामुळे त्यांना आल्या मी विचारलं, "कशी झाली तुमची ट्रिप?" तर ते म्हणाले, की "मला प्रकृती अस्वास त्यामुळे मी ती ट्रिप एन्जॉयच केली नाही." म्हटलं, "का? काय झालं?" तर म्हणे, "मी खूप ओव्हर ईटिंग केलं आणि त्यामुळे मला त्या सगळ्या प्रवासात खूप त्रास झाला. ॲसिडिटीचा त्रास झाला, डायजेशनचा त्रास झाला आणि खूप अस्वस्थ मला वाटत होतं. त्यामुळे मी अजिबात ट्रिप एन्जॉय केली नाही." मग आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो आणि आमच्यातल्याच काही जणांनी टीममधल्या काही आमच्या आयुष्यात बदल केले ते त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि तेच मी आता तुमच्याबरोबर शेअर करतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ट्रिपला का जातो तो डेफिनेटली आपल्याला एक बदल हवा असतो. आपल्या आयुष्यातल्या रुटीनमध्ये बदल हवा असतो. त्याचप्रमाणे आपण ज्या नवीन ठिकाणी जातो ती जागा आपल्याला एक्सप्लोअर करायची असते आणि नवीन काहीतरी शिकायचं असतं. तिथली जी समजा आपण वेगळ्या प्रदेशात गेलो असतो तर तिथलं राहणीमान समजून घ्यायचं असतं. तिथली लोकं समजून घ्यायची असतात. त्यांची थॉट प्रोसेस समजून घ्यायची असते. हे सगळं आपल्याला करायचं असतं. पण हल्ली काय होतं आपण बरेच जण वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये उतरतो किंवा अशा हॉटेल्समध्ये उतरतो जिथं ब्रेकफास्ट असतो, लंच असतो, हाय टी असतं, डिनर असतं आणि आपलं बरंचसं लक्ष हे खाण्याकडे जातं. म्हणजे जे आपण रुटीनमध्ये जेव्हा जगत असतो, जेवढं आपण खात नाही, त्याच्या ऑलमोस्ट 1.5 पट, पावणे 2 पट कधी-कधी आपण या ट्रिप्सना जातो तेव्हा खातो. एस्पेशली हाय टी हा जो प्रकार आहे तो तर खरंच त्रास देतो आपल्याला. कारण आपण भरपूर ब्रेकफास्ट एकतर घेतलेला असतो, ब्रेकफास्टमध्ये भरपूर पदार्थ असतात. त्यानंतर आपण लंच घेतो. त्यानंतर तो हाय टी आला आणि तो आपण घेतला. तो ऑलरेडी सकाळपासून खाल्लेलं असतं ते आपल्याला डायजेस्ट झालेलं नसतं आणि तो हाय टी टाकून अजून आपण आपल्या शरीराला ताण देतो आणि मग एका पॉईंटनंतर आपलं शरीर गिव्हअप करतं. कारण रेग्युलर जितकं खायची सवय नाही त्यापेक्षा आपण जास्त त्यात भराणा करतो आणि म्हणून शरीरावर त्याचा ताण येतो. तर जर आपण जो आपण इनटेक घेतोय म्हणजे जो पोर्शन जास्त घेतोय त्याबद्दल जर आपण अवेअर झालो, एस्पेशली हाय टीसारखा, तो आपण अवेअर राहून कमी केला तर तुम्हाला जाणवेल की आपल्याला आपली ट्रिप एन्जॉय करता येईलच. पण हाच अवेअरनेस आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरता येईल किंवा हा अवेअरनेस बऱ्याच ठिकाणी आपण टिकवू शकतो. उदाहरणार्थ आमच्या अनुभूतीच्या टीममध्ये ही चर्चा झाली होती की आय टीबद्दल जसे आम्ही सगळे अवेअर झालो तसंच अनेक जण मोबाईलच्या ज्या अतिरिक्त वापर आहे की आपला मोबाईलचा जो गरजेपुरता वापर आहे तो आपण केलाच पाहिजे. परंतु कधीकधी हा जसा हाय टीमध्येच उसडलेला आहे आणि तो ताण देतो तसं आपण सोशल मीडियाचा जो मध्येच सोशल मीडिया टाईप हाय टी जो आपण आणलेला आहे तो आपल्या डोळ्यांना, आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला खूप त्रास देतो. तो आपोआपच त्याच्याबद्दल पण अवेअरनेस वाढतो आणि असं जिथे जिथे आपण प्रमाणापेक्षा जास्त गोष्टी करतो तिथे त्या कमी करायला आपला निश्चितपणे अवेअरनेस वाढतो. तर मित्रमैत्रिणी कुठलीही एक गोष्ट अशी तुमच्या आयुष्यातली आयडेंटिफाय करा जी तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त करताय आणि ती अनावश्यक आहे. एकदा का तुमचा अवेअरनेस तिथे वाढला की तो वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल याची मला 100% खात्री आहे. काही मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर नेहमीच तत्परतेने तुम्हाला मदत करायला आहोतच. विश यू ऑल द बेस्ट.